नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर UGC MMTC फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम 11 आणि 12 या अंतर्गत सेमिनारचा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. माझा रोल नंबर 8. माझं पूर्ण नाव डॉक्टर संजय सुदाम शिंदे. अध्यापन विषय मराठी. सेमिनारचा विषय घेऊन आलेलो आहे साहित्यातील संशोधन. आजच्या आधुनिक काळामध्ये संशोधनाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषतः वैज्ञानिक संशोधनाला महत्त्वाचं मानलं जातं. विज्ञानाचा मानवी जीवनावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडलेला आहे. वैज्ञानिक संशोधन पद्धती प्रत्येक क्षेत्रात वापरली जावी असंही वाटायला लागतं. परंतु वैज्ञानिक संशोधन पद्धतीला जितके महत्त्व प्राप्त झाले आहे, विज्ञानाला जितके महत्त्व प्राप्त झालेले आहे, तितकेच मानवी जीवनामध्ये साहित्य आणि कलेला सुद्धा महत्त्व आहे. कारण साहित्यामध्ये मानवी मनाचा, भावनांचा, विचारांचा आविष्कार होतो, तर विज्ञानामध्ये याचा अर्थार्थी काहीही संबंध नसतो. आणि म्हणून वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करत असताना, प्रायोगिक पद्धतीनं संशोधन करत असताना H2O बरोबर पाणी कुठलाही संशोधक आला तर त्याला पाणी हेच उत्तर मिळतं. परंतु साहित्याचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या वाचकाला वेगवेगळ्या अनुभूती येत असताना दिसून येतात. एकच कलाकृती दोनदा वाचल्यानंतर नवा अर्थ सांगत असताना दिसून येते. म्हणून एकाच लेखकाचा निष्कर्षसुद्धा बदलू शकतो. म्हणून साहित्यातील संशोधन करत असताना पूर्णतः वैज्ञानिक संशोधन पद्धतीवर अवलंबून राहता येत नाही. किंबहुना वैज्ञानिक पद्धती साहित्याचं संशोधन करत असताना आपल्याला तितकीशी उपयोगी पडत नाही. म्हणून साहित्याचं संशोधन करत असताना आपल्याला वेगळ्या संशोधन पद्धतीचा आधार घ्यावा लागतो. मग या संशोधन करत असताना मग कोणत्या शक्यता आहेत, कोणत्या संशोधन पद्धतीचा आधार घ्यावा, किंवा साहित्याचं संशोधन करत असताना संशोधकानं कोणत्या बाबीवर जास्त भर दिला पाहिजे, या गोष्टीचा ऊहापोह आपण आज करणार आहोत. साहित्य हे समाजसापेक्ष आहे. समाजाच्या सुखदुःखाचं प्रतिबिंब साहित्यामध्ये असतं. म्हणून साहित्य हा समाजाचा आरसा आहे असंही म्हटलं जातं. साहित्याचं वर्गवारी करत असताना रियोळकर यांनी प्रिय आणि अप्रिय या पुस्तकामध्ये संशोधनाचे संशोधन हा निबंध लिहिला आणि त्या निबंधामध्ये संशोधनाचे 4 भागामध्ये वर्गीकरण केले आहे. पहिला भाग विद्वत संशोधनाचा आहे, अकॅडमिक रिसर्च. यामध्ये कला, भाषा आणि वाङ्मयाचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. दुसऱ्या भागामध्ये वैज्ञानिक संशोधन, सायंटिफिक रिसर्च. यामध्ये वैज्ञानिक संशोधनाचं क्षेत्र निवडलेलं आहे. तर सामाजिक संशोधनामध्ये लोक, समाज आणि जाती संस्था ह्या सोशल रिसर्चमध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. आणि शेवटचा जो आहे कला विज्ञान संशोधन, टेक्नॉलॉजिकल संशोधन, यामध्ये उद्योग व व्यापाराच्या क्षेत्राला अनुसरून त्यांनी 4 वर्गीकरण केलेले आहे. परंतु हे वर्गीकरण अभ्यासाच्या दृष्टीने जरी वाटत असले तरी सामाजिक पद्धतीनं संशोधन करत असताना विद्वत संशोधनाच्या पद्धतीनं भाषा आणि वाङ्मयाचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. त्यामुळं हे काटेकोर वर्गीकरण आपल्याला मानता येत नाही. परंतु अभ्यासाच्या दृष्टीनं, संशोधनाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर विद्वत पद्धतीचं संशोधन साहित्याचं संशोधन करत असताना उपयोगी पडेल असं आपल्याला मानावं लागेल. म्हणजे संशोधन करत असताना, साहित्याचं संशोधन करत असताना काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. प्रथमतः आपल्याला साहित्याचं स्वरूप समजून घ्यावं लागेल. साहित्य संशोधनाच्या कोणत्या पद्धती उपयोगाला येतात ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. साहित्य संशोधनाची नेमकी प्रक्रिया काय ते आपल्याला समजून घ्यावं लागेल.
आणि मग चौथा जो भाग आहे तो प्रबंध लेखन कार्य. कारण आपण केलेलं संशोधन हे लिखित रूपामध्ये व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. म्हणून ह्या 4 भागामध्ये साहित्याचं संशोधन करत असताना ह्या 4 बाबी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. त्यामधला पहिला भाग जो आहे साहित्याचं स्वरूप ते आपण पाहूया. साहित्याचं स्वरूप पाहत असताना साहित्याची निर्मिती कशी झाली हे आपण लक्षात घेणं संशोधकाला महत्त्वाचं ठरतं. संशोधकाने संशोधन करत असताना साहित्याचं प्रयोजन प्रथमतः लक्षात घ्यावं. त्याचं कारण असं की साहित्य लिहित असताना किंवा एखादा लेखक एखादी साहित्यिक कृती निर्माण करत असताना त्याच्या दृष्टीनं ती कला असू शकते, परंतु वाचकाच्या दृष्टीने तो एक मार्ग असू शकतो. एक पुस्तक एक मार्गदर्शकाचं काम करू शकतो. एक कलाकृती, एक वाङ्मय, एक साहित्य त्याला दिशा दाखवण्याचं काम करत असतं. म्हणून साहित्याचे प्रयोजने हे लेखकाच्या दृष्टीनं वेगळे आहेत, वाचकाच्या दृष्टीनं वेगळे आहेत. म्हणून साहित्याचे प्रयोजने जे सांगितले जातात अर्थप्राप्ती, यशप्राप्ती, ज्ञानप्राप्ती, त्याचबरोबर उद्बोधन करणे, आनंद देणे, आत्माविष्कार असे वेगवेगळे साहित्याची प्रयोजनं ममटापासून आजपर्यंत सांगण्यात आलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा उहापोह संशोधकाला असणे गरजेचं आहे. त्यानंतर संशोधन करत असताना आणखी एक बाब लक्षात घ्यावी लागते. साहित्याचा आकृतिबंध कोणता आहे, साहित्याचा प्रकार कोणता आहे, नेमका हे साहित्य कोणत्या प्रकारातून लिहिलं गेलेलं आहे. कारण साहित्यामध्ये कथा आहे, कादंबरी आहे, कविता आहे, नाटक आहे, ललित गद्य आहे. यापैकी कोणत्या नेमक्या प्रकारामध्ये हे साहित्य मोडतं हे संशोधकाला लक्षात घ्यावं लागतं. आणि त्या दृष्टीनं संशोधकाला संशोधन पद्धत निवडणं सोपं जातं. कविता असेल तर कवितेचे कोणते गुण त्यामध्ये आलेले आहेत, कथा असेल तर कथेचे कोणते घटक त्यामध्ये आलेले असेल, कादंबरी असेल तर कादंबरीचा कोणता विषय त्यामध्ये हाताळलेला आहे हे आपल्या संशोधकाने ठरवायचं असतं. आणि त्यानुसार त्याचे निकष संशोधकाला शोधावे लागतात आणि त्याचे गृहीतके ठरवावे लागतात आणि मग संशोधन करावं लागतं. म्हणून संशोधकाला प्रथमतः साहित्याचा प्रकार, साहित्याचा आकृतिबंध लक्षात घेऊन संशोधन करणे सोयीचे असते. त्यानंतर साहित्याकडे एक विश्वसनीय दस्तऐवज म्हणून पाहिलं पाहिजे. संशोधकाला साहित्याकडे एक विश्वसनीय दस्तऐवज म्हणून पाहिलं पाहिजे. कारण साहित्याचं स्वरूपच तसं आहे. कारण साहित्य एका विशिष्ट काळामध्ये जन्मास येतो, साहित्यिक एका विशिष्ट काळामध्ये घडलेला असतो, एका विशिष्ट काळातील संस्कृतीचा साहित्यावर प्रभाव पडलेला असतो आणि आजचं वर्तमान उद्याचा हा इतिहास असू शकतो आणि उद्यासाठी तो विश्वसनीय दस्तऐवज म्हणून साहित्य कलाकृती उपयोगाला येऊ शकते. म्हणून साहित्य एक विश्वसनीय दस्तऐवज आहे आणि त्याचा काळाच्या संदर्भानुसार त्याचा उपयोग करता येतो. कारण ऐतिहासिक काळामध्ये, शिवकाळामध्ये लिहिलेली बखर आज शिवाजी महाराजांचा अभ्यास करत असताना उपयोगाला पडते. ते एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून सभासदाची बखर आपल्याला उपयोगी पडते. म्हणून साहित्य हे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे आणि त्या दस्तऐवजाच्या अनुषंगानं साहित्याकडं पाहिलं पाहिजे. त्यानंतर साहित्य, समाज आणि संस्कृती यांचा परस्पर समन्वय सुद्धा साधता आला पाहिजे. कारण साहित्य ते साधलेलं असतं. साहित्य एका विशिष्ट काळामध्ये निर्माण झालेलं असतं, एखाद्या विशिष्ट संस्कृतीतून उदयास आलेलं असतं, एखाद्या विशिष्ट समाजामध्ये तो लेखक उदयास झालेला असतो आणि त्या समाजाचे गुण वैशिष्ट्य त्या साहित्यामध्ये आलेले असतात. अलीकडं जर आपल्याला पाहायचं झालं तर 1960 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये याचा उहापोह साहित्यामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. स्त्रीवादी साहित्य असेल तर स्त्रीवादी साहित्यामध्ये स्त्रीचे खूप मोठे गुण त्यामध्ये आलेले आहेत. दलित साहित्य असेल तर दलित समाजाचे खूप मोठे गुण त्यामध्ये आलेले आहेत. ती संस्कृती त्यामध्ये आलेली आहे. स्त्रीवादी संस्कृती असेल, सामाजिक संस्कृती असेल, त्या सामाजिक संस्कृतीचा उहापोह त्यामध्ये आलेला असतो. अर्थातच साहित्य म्हणजे समाजाचा आरसा आहे, संस्कृतीचा आरसा आहे असं म्हटलं जातं. म्हणून साहित्याचा अभ्यास करत असताना साहित्य, समाज आणि संस्कृतीचा सुद्धा अभ्यास असणे गरजेचे आहे. त्यानंतर साहित्य आणि इतिहास, साहित्याचा आणि इतिहासाचा सुद्धा संबंध आहे. आजचं साहित्य उद्याचा इतिहास आहे.
तर कालचं साहित्य आजचा इतिहास आहे आणि कालच्या साहित्याचा अभ्यास करत असताना कालच्या इतिहासाचा सुद्धा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे किंवा त्याचे प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटलेले असते. सवाई माधवराव यांच्या चरित्र्यावर एखादी कादंबरी असेल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर एखादी कादंबरी लिहिलेली असेल, एखादा पोवाडा लिहिलेला असेल, त्याचा अभ्यास करत असताना इतिहासाचा आणि त्या पोवाड्याचा संदर्भ आपल्याला लावता आला पाहिजे. म्हणून साहित्य आणि इतिहासाचा सुद्धा समन्वय साहित्यामध्ये साधलेला असतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे साहित्याची भाषा. आता पाचोळा कादंबरीचं आपल्याला उदाहरण घेता येईल. मराठवाड्यातल्या उत्कृष्ट बोलीभाषेचा नमुना म्हणून पाचोळा या कादंबरीकडे पाहिलं जातं. त्यामध्ये आलेलं शेतकऱ्याचं दुःख त्याच्या बोलीभाषेमधून त्यामध्ये येतं. साहित्याची भाषा हे प्रदेश गुण घेऊन येते. साहित्याची भाषा हे जिवंत मन घेऊन येते आणि त्यामुळं साहित्याची भाषा अभ्यासत असताना हा कोणता प्रदेश आहे, हा कोणता विभाग आहे, हे कोणतं जीवन आहे हे सुद्धा त्यामधून कळायला लागतं. म्हणून साहित्याची भाषा त्या ठिकाणी अभ्यासलं पाहिजे. प्रतिमा इंगोलेचा अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये विदर्भाची भाषा आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या साहित्यामधून वैदर्भीय बोलीचा अभ्यास आपल्याला करायला मिळतो. म्हणून ह्या सगळ्याचा समन्वय, सगळ्या भाषाचा सुद्धा आपल्याला अभ्यास या ठिकाणी साहित्याच्या माध्यमातून करता येतो आणि तिथल्या संस्कृतीचे गुण त्या भाषेतून आलेले असतात. कारण भाषा हे एक मानवी संस्था आहे आणि त्यामधून संवादाची देवाणघेवाण होत असते. मानवी भावभावनांचे आकार विकार भाषेच्या माध्यमातून पुढे येत असतात. म्हणून ती भाषासुद्धा साहित्याचा अभ्यास करण्यासाठी खूप उपयुक्त ठरत असते. यानंतर मात्र साहित्याचं स्वरूप आपण पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं संशोधन करत असताना आपल्याला कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग होतो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता साहित्य संशोधनाच्या पद्धतीमध्ये वैज्ञानिक पद्धती मोठ्या प्रमाणात जरी वापरली जात असली तरी साहित्याच्या बाबतीमध्ये आपल्याला विद्वत्त संशोधनाकडे जावं लागतं. त्याचं कारण असं की साहित्याचं संशोधन करत असताना बहुतांश प्रमाणामध्ये आपल्याला ग्रंथालयावर अवलंबून राहावं लागतं आणि म्हणून वैज्ञानिक पद्धतीचा या संशोधनामध्ये कमी प्रमाणामध्ये वापर होत असला तरीसुद्धा त्या वैज्ञानिक पद्धती नाकारून आपल्याला संशोधन करता येत नाही. कारण आपल्या संशोधनाचा सार सांगत असताना, संशोधनाचे निष्कर्ष मांडत असताना ते वस्तुनिष्ठ रूपाने मांडता आले पाहिजेत. म्हणजेच वैज्ञानिक पद्धतीनं तो निष्कर्ष आपल्याला देता आला पाहिजे. म्हणून वैज्ञानिक पद्धतीचा सुद्धा उपयोग साहित्याचा संशोधन करत असताना होत असतो, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर संशोधकाला त्या साहित्य कलाकृतीनुसार, साहित्याच्या संदर्भानुसार कोणता संशोधनाचा भाग आहे त्यानुसार एखादी वेळेस जर मध्ययुगीन काळातील साहित्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला मध्ययुगीन साहित्याचा ऐतिहासिक अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून ऐतिहासिक पद्धतीसुद्धा संशोधनामध्ये उपयुक्त ठरते. कारण मध्यकाळाचा जर अभ्यास करायचा असेल, मध्यकालीन जर आपल्याला इतिहास माहीत असेल तर मध्यकाळातील निर्माण झालेला साहित्याचा संदर्भ आपल्याला उलगडून दाखवता येतो. म्हणून ऐतिहासिक पद्धतीनं सुद्धा संशोधन करणं गरजेचं आहे किंवा ऐतिहासिक संशोधन पद्धती साहित्याला उपयुक्त ठरते. त्यानंतर पुढची संशोधन पद्धती आहे समाजशास्त्रीय संशोधन पद्धती, सामाजिक संशोधन पद्धती किंवा समाजशास्त्रीय संशोधन पद्धती. कारण साहित्य हेच समाजाची देण आहे. लेखक हाच समाजाचा प्रतिबिंब आहे. म्हणून साहित्याचा अभ्यास करत असताना समाजशास्त्रीय पद्धतीनं सुद्धा साहित्याचा अभ्यास केला पाहिजे आणि सामाजिक कोणते अंगभूत गुण साहित्यामध्ये आलेले आहेत त्याची उकल आपल्याला करता येते किंवा त्या समाजाचा अभ्यास आपल्याला करता येतो. त्यानंतर मानसशास्त्रीय पद्धतीनं साहित्याचा अभ्यास करता येतो. कारण साहित्य म्हणजेच मानवाचं मन आहे. मानवी मनाचेच प्रतिबिंब त्यामध्ये उमटलेले असतात. लेखकाचं मन त्यामध्ये आलेलं असतं, समाजाचं मन त्यामध्ये आलेलं असतं, संस्कृतीचं मन त्यामध्ये आलेलं असतं किंवा मानवाच्या ज्या काही विविध भावभावना आहेत, जे विकार आहेत, ते विकारसुद्धा साहित्यामधून प्रतिबिंबित होतात. म्हणून मानसशास्त्रीय पद्धतीनं साहित्याचं बोधमन अबोधमन उकळून दाखवता आलं पाहिजे. त्यानंतर साहित्य संशोधनाची दुसरी पद्धत आपल्याला सौंदर्यशास्त्रीय पद्धतीचा आपल्याला अध्ययन करावं लागतं किंवा ती माहीत असणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की सौंदर्यशास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करत असताना साहित्य कलाकृतीमध्ये कलाकृती म्हणून नेमके कोणते गुण आलेले आहेत, कलाकृती म्हणून ती कलाकृती ठरलेली आहे का हे ठरवत असताना सौंदर्यशास्त्रीय पद्धत आपल्याला उपयुक्त ठरू शकते. ही कविता आहे, ती कवितेचे घटक सांभाळते का? हे पोवाडा आहे, पोवाड्याचे घटक त्यामध्ये आलेले आहेत का? ही कादंबरी आहे,
आहे, कादंबरीचे घटक त्यामध्ये आलेले आहेत का, हे आपल्याला तपासून पाहता येतात. त्यानंतर आस्वादक पद्धती. ह्या सगळ्या संशोधनाच्या पद्धतीमध्ये एक विचारप्रवाह असा आहे. तुम्ही हे सगळे संशोधन लावत असताना, त्याला टीकात्मक परीक्षण करत असताना, त्याच्यामध्ये एक परीक्षणाचा चाबूक न घेता तुम्ही त्या लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे ते समजून तरी घ्या अगोदर. आणि त्यामुळं आस्वादक संशोधन पद्धती आलेली आहे. लेखकाला नेमकं काय म्हणणं मांडायचं आहे, कोणता विचार त्यामधून आलेला आहे आणि कोणती अनुभूती त्यांनी सांगितलेली आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. 1960 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे साहित्य आलं ते आस्वादक पद्धतीनं समजून घ्यावं लागतं. त्याचे भावभावना विकार आपल्याला समजून घ्यावे लागतात. तेव्हा त्या साहित्य कलाकृतीची खऱ्या अर्थानं उकल होते. ते सुद्धा जाण संशोध कला असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रादेशिक पद्धती आता अलीकडच्या काळामध्ये अभ्यास करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण साहित्य आलेलं आहे. ह्या ग्रामीण साहित्याचा अभ्यास करत असताना तिथली मराठवाडी बोली, तिथली वैदर्भीय बोली, तिथली अहिराणी बोली, तिथली कोकणी बोली आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तिथली संस्कृतीसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार त्या प्रदेशाचे कोणते गुण वैशिष्ट्ये घेऊन ती कलाकृती आलेली आहे याचा संशोधनात्मक पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येतो. आणि त्यासाठी या सगळ्या संशोधन पद्धती आपल्याला उपयुक्त ठरू शकतात. आणि ह्या सगळ्या संशोधन पद्धतीनं आपल्याला अभ्यास करावा लागतो. या पलीकडेही जाऊन आणखी बऱ्याच संशोधन पद्धतीनं अभ्यास केलेला आहे, तो करता येऊ शकतो आणि ते गुण आपल्याला दाखवता आलेले आहेत. परंतु सर्वसाधारणपणे या संशोधन पद्धतीमध्ये साहित्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता त्याचा पुढचा भाग आहे, तो जो पुढचा टप्पा आहे, साहित्याचं स्वरूप पाहिलं, साहित्याच्या संशोधन पद्धती पाहिल्या. त्यानंतर आता साहित्य संशोधनाची प्रक्रिया नेमकी काय प्रक्रिया आहे ते आपल्याला आराखड्यामध्ये मांडता आलं पाहिजे. हा झाला ढोबळमानाने साहित्याचा अभ्यास करत असताना किंवा साहित्याचं संशोधन करत असताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी. परंतु संशोधन करत असताना त्याला सूत्रबद्ध पद्धतीनं आराखड्यात बसवलं पाहिजे. एका विशिष्ट विषयाची निवड त्याला करता आली पाहिजे. आणि हे निवड करत असताना आवडीनुसार किंवा त्याचा व्यासंग ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या व्यासंगानुसार विषयाची निवड केली पाहिजे. एखाद्याला जर मध्ययुगीन काळावर संशोधन करायचं असेल तर मध्ययुगीनकालीन साहित्याचा अभ्यास करावा. आधुनिक काळावर अभ्यास करायचा असेल आधुनिक साहित्याचा अभ्यास करावा, जेणेकरून त्याची आवड लक्षात घेऊन ते विषयाची निवड करावी. एक शीर्षक द्यावं आणि मग त्यानुसार त्या संशोधनाला आपल्याला आराखड्यामध्ये बसवता येतं. हे संशोधनाचा आराखडा आपल्याला तयार करता आला पाहिजे. त्याचा पुढचा भाग काय असतो, संशोधनाची रूपरेषा तयार करणं. संशोधनाची रूपरेषा तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. संशोधनामध्ये संशोधन करत असताना संशोधनाची रूपरेषा असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीनं त्याची रूपरेषा ठरवली गेली पाहिजे. एक सुटसुटीत अशी त्याचं जे काय आपण प्रस्तावित करतो त्या प्रस्ताविकामध्ये त्याचा आपल्याला उल्लेख करता येतो. काय असते नेमकी समस्या काय, किंवा नेमकं आपलं शीर्षक काय, आपला विषय काय आणि कशावर आपल्याला संशोधन करायचं आहे, त्याला एक छोट्या पद्धतीनं एक नाव देता आलं पाहिजे, एक शीर्षक देता आलं पाहिजे. आणि त्या समस्येचं उकल करण्यासाठी आपण त्याला एक टॉपिक देतो, त्याला म्हणतात विषयाची निवड. त्यानंतर त्या संशोधनाचा हेतू काय, संशोधनाच्या रूपरेषेमध्ये विषयाची निवड केल्यानंतर त्या संशोधनाचा हेतू काय हे आपण स्पष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण संशोधन करत असताना नेमक्या काय गृहीतके बांधलेले आहेत, नेमकी काय कल्पना केलेली आहे, नेमकं आपल्या मनाला काय वाटतं, ती गृहीतके हायपोथेसिस त्यामध्ये आपल्याला देता आली पाहिजेत आणि मग त्याची संशोधनामध्ये उकल करता आली पाहिजे. यानंतर संशोधनाचं क्षेत्र काय, संशोधनाचं मर्यादा काय हे सुद्धा ठरवता आली पाहिजे. कारण संशोधनकर्त्याला मर्यादा घालून घेता आली पाहिजे. कारण संशोधन हे भरकटलं नाही पाहिजे. एका विशिष्ट साचेबंद आराखड्यामध्ये त्याचा तो काळ आहे, तो काळ ठरवून घेतला पाहिजे. 2 वर्षाचा काळ आहे, 3 वर्षाचा काळ आहे, एका विशिष्ट कालखंडाची मर्यादा आहे, विशिष्ट भूभागाची मर्यादा आहे, विशिष्ट लेखकाची मर्यादा आहे. अशा पद्धतीनं एका विचाराची मर्यादा, एका भूभागाची मर्यादा ठरवून घेता आली पाहिजे. आणि त्यानुसार ते संशोधन उत्कृष्ट पद्धतीनं होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपण हे सगळं करत असताना तथ्य संकलनाची कोणती पद्धत निवडलेली आहे ते पद्धतसुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे.
साहित्याचं जरी संशोधन असलं, आपल्याला बहुतांश वृत्तानं ग्रंथावर जरी अवलंबून राहावं लागत असलं, तरी नेमका कोणत्या ग्रंथाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, कोणत्या समीक्षेचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, हे सगळं आपल्याला ठरवावं लागेल. आणि त्या दृष्टीनं आपल्याला त्या तथ्यांचं संकलन करावं लागेल, तळटिपा काढावे लागतील, संदर्भ शोधावे लागतील, ते टिपून ठेवावे लागतील, आणि मग संशोधन करण्यासाठी ते सोयीचं होईल. त्यानंतर त्या तथ्य संकलनाचं आपल्या संशोधन पद्धतीनुसार, उपयुक्त गृहीतकानुसार आपल्या जे काही प्रकरणं आहेत ते प्रकरणं पाडता आली पाहिजेत. आपल्या संशोधनाचे टप्पे पाडता आले पाहिजेत. पहिल्या प्रकरणामध्ये कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे, दुसऱ्या प्रकरणामध्ये कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे, आणि हे सगळं 5 प्रकरणामध्ये किंवा 7 प्रकरणामध्ये त्याचं वर्गीकरण करून शेवटच्या प्रकरणामध्ये आपल्याला त्याचा सार देता आला पाहिजे किंवा त्याचा निष्कर्ष आपल्याला देता आलं पाहिजे. हे झालं संशोधनाचा जो काही भाग आहे. तो भागामध्ये जे काही वर्गवारी आहे ती वर्गवारी आपल्याला करता आली पाहिजे. विषयाची निवड, संशोधनाची रूपरेषा, त्याचा हेतू, त्याचे मर्यादा, त्याचं व्यापक क्षेत्र, त्याचे गृहीतके, त्याच्या संकलनाच्या पद्धती, त्याचं वर्गीकरण, आणि मग त्याची प्रकरण योजना, आणि मग त्याचा शेवटी त्याचा जे काही संशोधनामधून आलेला जे काही निष्कर्ष आहे ते निष्कर्ष आपल्याला त्यामधून देता आला पाहिजे. आणि शेवटचा भाग जो काय आहे, आपण हे निष्कर्ष कशाच्या आधारे मांडलेले आहे, हे संशोधन कोणत्या आधारावर दिलेलं आहे, त्याचे संदर्भ, त्याचे तळटिपा, त्याचे परिशिष्ट शेवटी जोडावे लागतात. कारण संशोधनाचं जे काही मूल्य आहे ते मूल्य पूर्वीच्या काळामध्ये ह्यांनी कोणते संदर्भ वापरलेत, कशाच्या आधारे हे संशोधन मांडलेलं आहे त्यावरून ठरवलं जायचं. म्हणून संदर्भ, तळटिपा हे खूप महत्त्वाचे असतात आणि ते देणं अतिशय गरजेचं आहे. अशा रीतीनं प्रबंध लेखन करत असताना हे सगळं आपण संशोधन करत आहोत. हे संशोधन करत असताना ते लेखनाची एक विशिष्ट पद्धत असते, ती मात्र खूप महत्त्वाची आहे. कारण संशोधन करतो आहे ते लिखित रूपामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या लिखित रूपाने करत असताना त्याचे 4 भाग आपल्याला प्रामुख्याने नोंदवता येतील. त्याचा प्रारंभिक भाग जे काही आहे, संशोधनाची आपण तयारी जशी केलेली आहे, जो काही आराखडा तयार केलेला आहे, तो प्रारंभिक भाग आपल्याला म्हणता येईल. माध्यमिक किंवा संशोधनाचा जो काही मुख्यांग आहे, तो मुख्यांग म्हणजे प्रत्यक्ष आपण केलेलं संशोधन यामध्ये आपल्याला समाविष्ट करता येईल. आणि शेवटचा जो भाग आहे, उत्तरीय भाग किंवा परिपूर्तिका, म्हणजे आपण हे कशाच्या आधारावर संशोधन केलेलं आहे, ते संदर्भ, तळटिपा किंवा त्याचे परिशिष्ट, आणि त्या माध्यमातून आपण जे संशोधन केलेलं आहे ते संशोधन आपल्याला सांगता येईल. थोडक्यात काय तर संशोधन करत असताना, साहित्याचं विशेषतः संशोधन करत असताना आपल्याला त्याच्यातला जो निष्कर्ष द्यायचा आहे, जो सार सांगायचा आहे, संशोधनाचं जे काही आपलं महत्त्व आहे ते महत्त्व सांगायचं आहे, ते मात्र आपल्याला सोप्या भाषामध्ये, वस्तुनिष्ठ पद्धतीनं, प्रायोगिक पद्धतीनं, वैज्ञानिक पद्धतीनं आपल्याला शेवटी मांडता आलं पाहिजे. हे खऱ्या अर्थानं साहित्याचं संशोधन जरी असलं तरी आपल्याला त्याचा सार वैज्ञानिक पद्धतीनं देण्याचा प्रयत्न करावा. त्या पद्धतीनं त्याचा सार मांडावा. त्या ठिकाणी अलंकारिक, अवजड भाषा किंवा वक्रोक्तीपूर्ण भाषेमध्ये त्याचे निष्कर्ष देऊ नयेत, तर साध्या सरळ लोकोपयोगी भाषेमध्ये, लोकांना उपयोगी पडेल अशा भाषेमध्ये हे संशोधन करता आलं पाहिजे. या ठिकाणी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ UGC MMTC फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम 11 आणि 12च्या निमित्तानं मला या ठिकाणी साहित्यातील संशोधन या घटकावर मला सेमिनार देता आला. माझे काही विचार या ठिकाणी ठेवता आले, त्याबद्दल मी या विभागाचे खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. कारण या निमित्तानं मला व्यक्त होता आलं. संशोधनासाठी जे काही मला वाटलं ते मला या ठिकाणी मांडता आलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि माझं हे या ठिकाणी मनोगत जे आहे, मी जे काही मांडलेलं आहे, जो काही माझा सेमिनार आहे, ते सेमिनार या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.